एकनाथ शिंदेंकडून तिकीट न दिलेल्या माजी खासदारांना विधान परिषदेसाठी संधी। राज्यातील विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून तिकीट न दिलेल्या माजी खासदारांना आता संधी देण्यात आली आहे। राहुल गांधींचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल। लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा चालू आहे। या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाषणाची सुरुवात केली आणि संविधानाच्या आधारे मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला। राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या भाषणाच्या मुद्द्यावरून या दोन नेत्यांमध्ये शिवीगाळ। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजप नेते प्रसाद लाड यांच्यातला वाद शिवीगाळीपर्यंत गेला असून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या भाषणाचा मुद्दा आज विधान परिषदेत गाजला। महायुतीला दणका देत ठाकरे सरकारने मारली बाजी। पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही महायुतीला दणका दिलाय। नाशिक, कोकण आणि मुंबई येथून शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत आता ठाकरे गटाने बाजी मारली आहे। विधान परिषदेसाठी संधी मिळताच सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया आली समोर। भाजपने रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना विधान परिषदेसाठी संधी दिली आहे। राज्यातील शेतकरी, शेतमजूर, 12 बलुतेदार यांच्यासाठी ही उमेदवारी समर्पित करतो अशी प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली आहे। विधान परिषदेसाठी पंकजा मुंडेंची उमेदवारी जाहीर। लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्याकडून पराभवाचा धक्का बसला। यानंतर आता भाजपने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे। नरेंद्र मोदी म्हणजे पूर्ण हिंदू समाज नव्हे, राहुल गांधींची टीका। राहुल गांधी यांनी हिंदू धर्मावरून भाजपवर टीका केली आहे। नरेंद्र मोदी म्हणजे पूर्ण हिंदू समाज नाही, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील संपूर्ण हिंदू समाज नाही। हिंदुत्वाची कंत्राट फक्त भाजपने घेतलेली नाही अशी टीका राहुल गांधी यांनी भाजपावर केली आहे। विधान भवनाच्या पायऱ्यावर बसून सत्ताधाऱ्यांचे ठिय्या आंदोलन। भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी मांडलेल्या मुद्द्यावरून आता गदारोळ पाहायला मिळाला आहे। त्यानंतर अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांच्यावर भरसभागृहात शिवीगाळ केली। या प्रकरणी आता सत्ताधाऱ्यांकडून विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून ठिय्या आंदोलन करण्यात आले। सभापती पदाच्या उमेदवारीवर भाजप ठाम। विधान परिषद सभापती निवडीबाबत मोठी बातमी समोर आली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही निवड होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। सभापती पदाच्या उमेदवारीवर भाजप ठाम असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये आता दंत वैद्यकीय उपचाराचा होणार समावेश। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आता दंत वैद्यकीय उपचारांचा समावेश होणार आहे। मुंबई, पुणे आणि इतर शहरातील खास रुग्णालयात ही योजना लागू करण्यात येणार आहे। यासाठी डेलिगेशन रुग्णालयांना भेट देणार असल्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले आहेत।